नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका रोगावर बोलणार आहोत ज्याने आपल्या सगळ्यांनाच ग्रासलंय. तो रोग म्हणजे लोक काय म्हणतील. आपण कोणतीही नवीन गोष्ट करायला गेलो की लोक काय बोलतील या भीतीने आपले पाय मागे पडतात. पण दादा आणि ताईंनो, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा. लोकांचं ऐकून आपलं पोट भरत नाही. आपण संकटात असलो की हेच लोक लांबून मजा बघतात. त्यामुळे लोकांची पर्वा करणं अजिबात सोडून द्या. शेवटी आपलं आयुष्य आपल्यालाच सुधारायचं आहे, लोकांना नाही. म्हणूनच लोकांना तेल लावत जाऊ द्या आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. स्वतःला कसं बदलायचं आणि कसं मोठं व्हायचं याच्या 12 सोप्या आणि धडाकेबाज टिप्स आता नीट समजून घ्या. नंबर 1, लोक काय म्हणतील हा रोग आधी सोडा. बघा, आपल्या गावात एक म्हण आहे, लोकांचं कामच आहे बोट दाखवणं. तुम्ही चांगलं काम करा नाहीतर वाईट, लोकांना काही ना काही बोलायला निमित्तच पाहिजे असतं. तुम्ही उपाशी मेलात तरी लोक बोलणार आणि तुम्ही गाडी बंगला घेतला तरी लोक जळणार. मग अशा लोकांच्या बोलण्याला कवडीची किंमत कशाला द्यायची. आपल्याला पुढे जायचं असेल तर लोकांच्या सर्टिफिकेटची म्हणजेच मंजुरीची अजिबात गरज नाही. लोक काय म्हणतील या भीतीने घरात बसून राहू नका. लोकांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या हिमतीवरती ताठकण्याने पुढे चला. शेवटी आपलं पोट आपल्यालाच भरायचं आहे. लोक घासाचा घास भरवायला येत नसतात. नंबर 2, स्वतःला प्राधान्य द्या. बरेचदा आपण काय करतो, घरच्यांसाठी, मित्रासाठी आणि गावच्या लोकांसाठी स्वतःच्या सुखाचा बळी देतो. पण लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. अरे, विहिरीत पाणी असेल तरच पोहरत येणार ना. तसेच जर तुम्ही स्वतःच्या मनाने खंबीर, सुखी आणि यशस्वी असाल तरच तुम्ही दुसऱ्याला मदत करू शकता. स्वतःचं छप्पर गळतं असताना दुसऱ्याच्या घराची साकारणी करायला जाऊ नका. त्यामुळे आधी स्वतःच्या शरीराची, मनाची आणि स्वप्नांची काळजी घ्या. स्वतःला मजबूत बनवा. तुम्ही सुखी झालात की तुमच्याशी जोडलेले माणसं आपोआप सुखी होतील. आधी स्वतःचा विचार करा, मग जगाचा. नंबर 3, तुलना करणं थांबवा. आजकाल मोबाईल, फेसबुक, इंस्टाग्राम बघून अनेक जण मनाला लावून घेतात. बघा त्याचा बंगला, त्याची गाडी, तो हॉटेलमध्ये जेवतोय. पण दादा आणि ताईंनो, तो सगळा दिखावा असतो. पडत्या मागचं त्यांचं दुःख आपल्याला कुठे दिसतंय. शेतात प्रत्येक पिकाचा पिवळा पडायचा आणि काढणीचा टाइम वेगवेगळा असतो. तसंच तुमचा आणि त्यांचं आयुष्य वेगळं आहे. तुमची खरी स्पर्धा कुणा दुसऱ्याशी नाहीच, ती तुमच्या कालच्या स्वतःशी आहे. काल तुम्ही जिथं होतात तिथून आज 2 पावलं पुढे गेलात का, एवढंच बघा. दुसऱ्याचं बघून स्वतःला कमी लेखू नका. तुमचा रस्ता वेगळा आहे. तुमची वेळ येईल तेव्हा तुमचा धूमधडाका सगळ्या जगाला दिसेल. नंबर 4, ध्येय निश्चित करा आणि त्यावर तुटून पडा. चौथी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आयुष्यात नेमकं काय करायचंय हे आधी पक्क ठरवा आणि त्यावर वाघासारखं तुटून पडा. जर बैलाला माहीतच नसेल की कोणत्या दिशेने जायचंय तर तो नुसता गोल गोल फिरत राहील. शेत कधीच नांगरलं जाणार नाही. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आधी एक ध्येय निश्चित करा. एकदा का तुम्ही मनाशी पक्क ठरवलं की हे करायचंच आहे, मग शेजारी काय भुंकतात आणि जगात काय चाललंय याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नसावं. जसा अर्जुनाला पक्षाचा फक्त डोळाच दिसत होता, तसंच तुमचं लक्ष फक्त तुमच्या कामावर पाहिजे. आजूबाजूला कितीही गोंगाट असला, लोक हसत असले तरी कानात कापूस घाला आणि आपल्या ध्येयाचा ध्यास घ्या. डोक्यात एकच भूत स्वार पाहिजे, जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. नंबर 5, वेळेची किंमत ओळखा. एकदा हातातून सुटलेलं पाणी आणि सरून गेलेली वेळ कधीच माघारी येत नाही. आपण काय करतो, पारावर बसून किंवा मोबाईलवर तासनतास लोकांच्या नसत्या उठाठेवी आणि फालतू गप्पा मारण्यात आपला सोन्यासारखा वेळ फुकट घालवतो. तो काय करतोय, ती कुठे चाललीये, यात आपल्याला काय मिळणार आहे. हाच वेळ जर तुम्ही स्वतःला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी, एखादं चांगलं कौशल्य आत्मसात करण्यासाठी वापरला तर तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. लोकांच्या मागे वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यासाठी वेळ द्या. वेळ फार बलवान आहे. आज तुम्ही वेळेला किंमत दिली तर उद्या हीच वेळ तुम्हाला जगात सगळ्यात मोठी किंमत आणि आदर मिळवून देईल. नंबर 6, नाही म्हणायला शिका. आपल्याला एक सवय असते, समोरचा वाईट मानेल किंवा त्याला राग येईल म्हणून आपण मनात नसतानाही लोकांच्या कामाला हो म्हणतो.
पण लक्षात ठेवा, तुम्ही देवाघरचे देव नाही आहात की जगातल्या प्रत्येकाला खुश ठेवत बसाल. प्रत्येकाला आनंद देण्याच्या नादात आपण स्वतःचा वेळ फुकट घालवतोय आणि मनाला त्रास करून घेतो. ज्या गोष्टींमुळे तुमचं नुकसान होणार आहे, तुमचा वेळ वाया जाणार आहे किंवा तुमच्या ध्येयात अडथळा येणार आहे, तिथं हात जोडून पण स्पष्टपणे नाही, मला जमणार नाही असं सांगायला शिका. सुरुवातीला लोकांना राग येईल, पण नंतर त्यांनाही तुमची किंमत कळेल. स्वतःचा स्वाभिमान आणि वेळ वाचवण्यासाठी नाही म्हणणं फार गरजेचं आहे. नंबर 7, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. जर आपली मोठच खिळखिळी झाली तर विहिरीतून पाणी कसं उपसणार? तसंच हे आपलं शरीर आहे. जर शरीरच साथ देणार नसेल तर डोक्यात कितीही मोठी स्वप्न असली तरी काय कामाची? वाघासारखं मजबूत मन आणि जिद्द फक्त एका तंदुरुस्त शरीरातच टिकू शकते. म्हणूनच रोज सकाळी उठून थोडा तरी घाम गाळा, व्यायाम करा. हॉटेलचं फालतू खाणं सोडून घरचा सुका भाकर आणि चांगला कसदार आहार घ्या. जेव्हा तुम्ही एकदम फिट आणि कडक दिसाल ना, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि अंगातली ताकद 10 पटीने वाढेल. शरीर तंदुरुस्त असेल तर कोणताही संकट अंगावर घेण्याची ताकद येते. पहिलं सुख हे निरोगी शरीरच असतं, हे विसरू नका. नंबर 8, चुकांमधून शिका, खचू नका. 8वी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे चुकलात तरी खचून जाऊ नका, तर त्या चुकांमधून धडा घ्यायला शिका. शेतात नांगरणी करताना बैल सुद्धा कधी कधी वाट चुकतो, म्हणून काय आपण शेती करायचं सोडतो का? अजिबात नाही. नवीन काहीतरी करायला गेलं की चुका होणारच आणि तुम्ही पडलात की जळणारे लोक हसणारच. पण लोकांच्या हसण्याला भिवून प्रयत्न करणं सोडू नका. चूक होणं हा काही गुन्हा नाही, कारण माणूस चुकांमधूनच शिकतो. पण एकाच खड्ड्यात वारंवार पडणं म्हणजेच त्या चुकीतून काहीच न शिकणं, हा मात्र मोठा गुन्हा आहे. अपयशाने खचून न जाता माझं काय चुकलं हे शोधून काढा, स्वतःला सुधारा आणि पुन्हा दुप्पट ताकदीने उभे राहा. नंबर 9, पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत राहा. 9वी मोलाची गोष्ट म्हणजे नेहमी चांगल्या आणि पॉझिटिव्ह माणसांच्या संगतीत राहा. अहो, जशी संगत असते तशीच आपल्याला रंगत चढते. जर तुम्ही अशा लोकांमध्ये बसलात जे नेहमी रडगाणं गातात, पाठीमागे टोमणे मारतात आणि तुमच्या हिमतीवरती संशय घेतात, तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. अशा नळगुती आणि जळणाऱ्या लोकांपासून 2 हात लांब राहिलेलेच बरे. या उलट जे मित्र किंवा जी माणसं तुम्हाला अरे गडबडू नकोस, तू हे करू शकतो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा धीर देतात, त्यांच्याशी मैत्री ठेवा. चांगल्या माणसांची सोबत ही उन्हातल्या सावलीसारखी असते. ती तुम्हाला नेहमी पुढे जाण्याची ताकद आणि नवी ऊर्जा देईल. नंबर 10, स्वतःवर 100% विश्वास ठेवा. जर तुमचा स्वतःच्याच हिमतीवर, स्वतःच्याच मनगटावर विश्वास असेल तर त्या वरच्या देवाने तरी तुमच्यावर का म्हणून विश्वास ठेवावा? आपण बरेचदा काय करतो, मला हे जमेल का, माझ्याने हे होईल का, म्हणून स्वतःवर शंका घेत बसतो. अरे, वाघाच्या छातीचा माणूस आहात तुम्ही. तुमच्यात ती ताकद आहे की तुम्ही डोंगराला पोखरून रस्ता काढू शकता. म्हणून मनातली सगळी भीती, शंका आधी विहिरीत टाकून द्या. मनात एकच ठाम विस्तव पेटून ठेवा की जगातली कोणतीही गोष्ट माझ्यासाठी अशक्य नाही. मी हे करणार म्हणजे करणारच. स्वतःवरचा हा गाढ विश्वासच तुम्हाला कोणत्याही मोठ्या संकटातून पार पाडेल आणि यशाच्या शिखरावरती नेऊन बसवेल. नंबर 11, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा. 11वी आणि सगळ्यात कडक गोष्ट म्हणजे आधी स्वतःच्या पायावर उभे राहा आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा. जगात पैशाला फार मोठी किंमत आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या खिशावर किंवा पैशावर अवलंबून असतो तोपर्यंत प्रत्येक जण आपल्याला शहाणपण शिकवायला येतो आणि फालतूचे टोमणे मारतो. पण ज्या दिवशी कष्ट करून तुमच्या स्वतःच्या मनगटाच्या जोरावर खिशात दमडी खेळू लागते ना, त्या दिवशी लोकांचे फुकटचे सल्ले आणि टोमणे आपोआप बंद होतील. स्वतः कमावलेला पैसा माणसाला एक वेगळाच ताठपणा आणि आदर मिळवून देतो. कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येऊ नये म्हणून जीवाचं रान करा, इमानदारीने कष्ट करा आणि पैशाच्या बाबतीत स्वतःला मजबूत बनवा. खिशात स्वतःची ताकद असेल तर हे जग तुमची किंमत करतं. नंबर 12, शांत रहा आणि कर्माने उत्तर द्या.
वाटेने जाताना प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर दगड मारत बसलो तर आपण आपल्या मुक्कामावर कधीच पोचणार नाही. म्हणूनच तुमच्यावर टीका करणाऱ्यांशी किंवा तुम्हाला नावं ठेवणाऱ्यांशी तोंडघशी वाद घालत बसू नका. आपला वेळ आणि शक्ती तिथे फुकट घालवू नका. कानात कापूस घाला, तोंड बंद ठेवा आणि पडद्यामागे इतके भयानक कष्ट करा की तुमचं यशच अख्ख्या जगात धुमाकूळ घालेल. तुमचं यश इतकं मोठं आणि कडक पाहिजे की कालपर्यंत जे टोमणे मारत होते त्यांची तोंड आज तुमचं कौतुक करण्यासाठी आपोआप उघडली पाहिजेत. शांतपणे काम करा आणि यशाचा असा दणका उडून द्या की विरोधक पार गार झाले पाहिजेत. शेवटी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेल, जेव्हा तुमच्यावरती संकट येईल ना तेव्हा हे नावं ठेवणारे लोक तुम्हाला हात द्यायला धावून येत नाहीत. जेव्हा घरात 18-20 दारिद्र्य असतं तेव्हा हे लोक तुमच्या घरात धान्याची गोणी आणून टाकत नाहीत. मग या लोकांच्या फालतू शब्दांना आणि टोमण्यांना आपल्या आयुष्यात इतकी मोठी किंमत का द्यायची? आजपासूनच याच सेकंदापासून लोकांना तेल लावत जाऊ द्या आणि स्वतःवरती काम करायला सुरुवात करा. स्वतःला इतकं भारी आणि मजबूत बनवा की ज्या लोकांनी आज तुमचा फोन उचलला नाही त्यांनी उद्या तुमची भेट घेण्यासाठी तुमच्या माणसाकडे वेळ मागितला पाहिजे. उठा, जागे व्हा आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी मैदानात उतरा. मित्रांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या काळजाला भिडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये नक्की सांगा यातली कोणती टिप्स तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली. धन्यवाद.